घरातून वारंवार फोन येत होते, आजी आजारी आहे आणि लग्न करायचं आहे. तर अवघ्या 19व्या वर्षी लग्न झालं. लगेच पुत्र सौख्य प्राप्त झालं. बाळणपणासाठी सोलापूरला गेलेली असताना शांत न बसवणारं मन, मी पेपरमध्ये ॲडव्हर्टाईज वाचली की मोबाईल रिपेअरिंग शिकवले जाईल. आणि त्यावेळेस मी बाळाला पोट कुठे भरणार किंवा दूध कुठे पाजवणार हा खूप मोठा प्रश्न होता. तेव्हा बाबा जेव्हा त्याला रडणारं बाळ घेऊन माझ्याकडे आले, तेव्हा आमच्या रिसेप्शनच्या मॅडमनी सांगितलं की मॅडम तुम्ही बाथरूममध्ये जा आणि तिथं त्या बाळाला तुम्ही शांत करा. तर नोकियाची नामांकित सर्व्हिस ओनरची मी पहिली महिला ठरली. आणि तोपर्यंत बऱ्यापैकी रिपेअरिंग करत 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 नवभारत टाइम्सनी पहिल्यांदा डिक्लेअर केलं की भारतातली मी पहिली मोबाईल रिपेअरिंग करणारी महिला मी ठरली. आणि आम्ही दोघंही नवरा बायको सकाळी जाऊन बघतो तर मस्तपैकी शॉप तोडलेलं होतं, कुलूप तोडलेलं होतं आणि मोबाईल रिपेअरिंगचं दुकान असल्यामुळे त्या दुकानाची चोरी झाली आणि आमच्या दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. सक्सेस काय आहे? सक्सेस तुमच्यावर डिपेंड आहे. सक्सेस हे म्हणजे फायनान्शियल सक्सेस आहे की तुमचं सेल्फ सॅटिस्फॅक्शन आहे का नेम फेम आहे? तर सक्सेसची व्याख्या ही प्रत्येकाच्या नजरेतून वेगळी आहे. पण सर्व काही असताना समाजासाठी काहीतरी करण्याचा घेतलेला ध्यास आणि त्यातनं मिळणारा आनंद हे खरं आहे सक्सेस. नमस्कार, मी सौ चेतना नितीन बुडवे. मूळची मी सोलापूरची कन्या आणि आत्ता माझी जन्मभूमी जरी सोलापूर असलं तरी माझी कर्मभूमी आणि माझी ओळख हे ठरवलं आहे आपलं लाडकं संस्कृतीचं माहेरघर पुणे. सोलापूर ते पुण्याचा प्रवास हा मला नक्कीच ग्रोमोशनच्या माध्यमातून सांगायला तुम्हाला सगळ्यांना आवडेल. आणि हा प्रवास तितकाच रोमांचक आहे आणि तितकाच तो टेक्निकल आहे. टेक्निकल हे असं मी का म्हणते तर मी मोबाईल रिपेअरिंगमधली पहिली महिला ठरली. आणि हा जो माझा सुंदर प्रवास आहे त्या प्रवासाची सुरुवात झाली माझी 2001 पासून. लहानपणापासूनच एकुलती एक मुलगी या गोष्टीला दोन बाजू होत्या. जितक्या प्रेमाने लाड केले गेले आणि वडील गव्हर्नमेंट ऑफिसर असल्यामुळे तितक्याच अदबीने वागवलंही गेलं. पण जसं जसं वय वाढत गेलं आणि भाऊ होणार नाही आहे किंवा भाऊ नाही आहे या गोष्टीची जेव्हा जाणीव झाली, मला एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवते. खरं तर आता सुनबाई यायची वेळ झाली आहे पण अजूनही तो जो एक चटका आहे तो डोक्यातून गेलेला नाही आहे. गावाकडे पाहुणे आल्यानंतर पाया पडण्याची खूप प्रथा आहे, आता थोडीशी ती कमी झाली आहे. आणि जेव्हा जेव्हा मी पाया पडायला जात होते तेव्हा आमचे पाहुणे मंडळी माझ्या पाठीवर थाप मारायचे. तर ती थाप शाबासकीची नव्हती तर कसली ग तुझी पाठ, तुझ्यावर भाऊ झालाच नाही, तर तो शब्द इतका जिवारी लागायचा. पण तीच मंडळी, तेच पाहुणे आणि तेच माझं गाव आज जेव्हा मोठमोठ्या पुरस्कारांनी सोलापूरची सुकन्या असं जेव्हा उद्भवलं जातं आणि खूप सुंदर अशा प्रकारे माझं काम सांगितलं जातं तेव्हा तेच पाहुणे मंडळी आज म्हणतात काय गरज आहे मुलाची, तूच वंशाचा दिवा. तर हे खूप मोठं माझ्यासाठी सौभाग्याचं क्षण आहे. मोबाईल रिपेअरिंग हे क्षेत्र निवडण्याचं कारण तर 10वीत व्यवस्थितरित्या मार्क घेतल्यानंतरसुद्धा टिपिकल सायन्स, इंजिनिअरिंग, डॉक्टरिंग न करता काहीतरी वेगळं करणं हा एकच ध्यास होता. आणि हा ध्यास दिला तो ज्ञानप्रबोधिनी सोलापूरच्या शाळेने. युवा चेतना या संस्थेच्या माध्यमातून खूप सारं प्रचंड काम करण्यात आलं. तेव्हा हराळीचा भूकंप असेल किंवा युवकांच्या रिलेटेड कामं असतील त्या माध्यमातून खरोखरी आपण काय काम करू शकतो आणि आपल्यात किती ऊर्जा आहे हे मला कळलं. आणि ITI इलेक्ट्रॉनिक्स या प्रशिक्षणानंतर माझा खरा संघर्ष चालू झाला. संघर्ष हा संघर्षच असतो, तो महिलांसाठी असेल किंवा पुरुषांसाठी असेल. संघर्षाचं स्वरूप तुम्ही बदलू शकता पण संघर्षातून जी ताकद असते, जो मिळणारं त्याच्यातून तुम्हाला मोबदला असतो तो यशच असतं आणि त्यासाठी संघर्षाची तयारी तुम्ही ठेवलंच पाहिजे. सोलापूर ते पुणेचा प्रवास घरातल्यांना कन्व्हिन्स करणे, एकटी हॉस्टेलला राहणं हे सगळंच भव्य दिव्य होतं. आज आमच्या सोलापुरात विषय सोलापूरचा नाही आहे तर कुठल्याही मेट्रो सिटी जर तुम्ही सोडलं तर अजूनही 9-10 नंतर सर्रास महिला बाहेर जाणे किंवा बाहेरचा प्रवास अजूनही खूप प्रमाण कमी आहे. तर हे सगळं मी तुम्हाला 10-15 वर्षापूर्वीचं सांगते आहे. तर सोलापुरातून आल्यानंतर पुण्यात राहणं, हॉस्टेलमधला प्रवास, चिंचवड औंध ITIच्या इथे मी NCTVT कंप्लीट केली. इलेक्ट्रॉनिक क्षेत्र निवडण्यामागंही कारण एकमेव होतं, काय करायचं, कसं करायचं,
काय मिळेल, काय मिळवायचं आहे हे काहीच कळत नव्हतं त्या वयामध्ये. फक्त डोक्यात इतकंच होतं की ह्या सगळ्यांना आपल्याला काहीतरी चांगलं करून दाखवायचं आहे. मी मुलगा नाही, पण मी मुलाची बरोबरी पण नाही करणार आहे, पण मी काहीतरी वेगळं करून दाखवणार. आणि इलेक्ट्रॉनिक्स घेतल्यामुळे मला सोलापूर सोडण्याची संधी मिळाली आणि तेव्हा खंबीररित्या माझ्या आईची साथ मला मिळाली. आजोबा आणि वडील खरंच खूप वेगळ्या प्रकारे त्यांनी मला सपोर्ट केला आणि मला आज खूप प्राऊड फील होतं आहे की खरंच काही वंशाचा दिवा हा मुलगा नसतो. जेव्हा आपल्या नावाने आपले पॅरेंटची ओळख होते तर त्यापेक्षा मोठा आपल्याला मानाचा मुजरा हा दुसरा कोणता नसेल. ITI-मधील तांत्रिक प्रशिक्षण तर झालं, टेक्निकल फील्डमधली महिला, त्याच्यानंतर छोटासा जॉब, ॲप्रेंटशिप, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अंतर्गत ॲप्रेंटशिप केली. पुढं काय, घरातून वारंवार फोन येत होते, आजी आजारी आहे आणि लग्न करायचं आहे. तर अवघ्या 19व्या वर्षी लग्न झालं, लगेच पुत्र सौख्य प्राप्त झालं आणि मी परत सो कॉल्ड चेतना कधी संसाराच्या व्यापात अडकली नाही कळलं. पण आतून जे काही लहानपणापासूनच होतं की नाही तुला काहीतरी वेगळं करायचं आहे आणि ते गणित काहीतरी वेगळं हे समोर चिन्ह नव्हतं. तेव्हा एवढा सोशल मीडिया नव्हता, ना मोटिवेशनल स्पीकर नव्हते. जे काही होते ते घरची मंडळी, तीच ताकद होती आणि आतून एक आवाज देणारा आवाज जो मला कधीच शांत बसू दिला नाही. आणि तो जो माझा प्रवास चालू झाला त्या प्रवासात खंबीर साथ मिळाली माझे मिस्टर नितीन बिडवे. आणि यांनी छोटंसं तानुलं बाळ असताना सुद्धा सोबत ते म्हणाले तू काहीतरी कर. तर मी बाळणपणासाठी सोलापूरला गेलेली असताना शांत न बसवणारं मन, मी पेपरमध्ये ॲडव्हर्टाईज वाचली की मोबाईल रिपेअरिंग शिकवले जाईल आणि त्या छोट्याशा जाहिरातीने मी ती जाहिरात वाचली आणि मी त्या सरांना भेटायला गेले. तर सरांनी मला पहिला प्रश्न केला होता की फीज किती देणार आणि कसं देणार. तर मला अजूनही आठवतं आहे की ते 7,000 रुपये भरण्यासाठी मी किती दिवस विचार केला होता. छोट्याशा बाळाला घेऊन माझे बाबा यायचे. मी सकाळी 10 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत मी मोबाईल रिपेअरिंगचं प्रशिक्षण घ्यायची. कुठल्याही प्रकारचं नामांकित इन्स्टिट्यूट नव्हतं आणि खूप काही लाखोमध्ये मी फीज नव्हती भरलेली. असं काहीही नव्हतं की मी जर ते शिकले नसते तर माझं घर संसार, माझं पोटपाणी बंद होतं. पण परत एकदा मी तेच सांगेन की शांत बसवत नव्हतं की तुम्ही नेमकं आयुष्यात काय करायचं आहे, ह्याच्यापेक्षा काहीतरी करायचं आहे हेच मला रात्रंदिवस झोपू देत नव्हती. हीच गोष्ट मला शांत बसवत नव्हती. आणि या माध्यमातून मी जेव्हा कोर्स कंप्लीट केला तेव्हा माझे वडील माझ्या तानुल्या बाळाला घेऊन यायचे आणि एक दिवस माझा कौस्तुभ खूप रडायला लागला आणि ही मुवमेंट मला खूप सांगावीशी वाटते. शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये मी काम करत होते आणि बाळाला भूक लागलेली, तानुलं बाळ म्हणून वडिलांनी घेऊन आले आणि सगळं मेल प्रायोरिटी असलेला हा टेक्निकल विभाग आहे, दुरुस्ती क्षेत्र आणि त्यात महिला, हे खूप मोठं अपोजिट समीकरण होतं. आणि त्यावेळेस मी बाळाला पोट कुठे भरणार किंवा दूध कुठे पाजवणार हा खूप मोठा प्रश्न होता. तेव्हा बाबा जेव्हा त्याला रडणारं बाळ घेऊन माझ्याकडे आले तेव्हा आमच्या रिसेप्शनच्या मॅडमनी सांगितलं की मॅडम तुम्ही बाथरूममध्ये जा आणि तिथं त्या बाळाला तुम्ही शांत करा. तर ही सुद्धा एक खूप मोठी स्ट्रगलच आहे. हळूहळू देवाच्या कृपेने आणि दोघं मिस्टर अँड मिसेसच्या बॉन्डिंगमुळे बरेच आपण खाचखळगे पार करून आम्ही नोकियाची नामांकित सर्व्हिस ओनरची मी पहिली महिला ठरली. आणि तोपर्यंत बऱ्यापैकी रिपेअरिंग करत 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 नवभारत टाइम्सनी पहिल्यांदा डिक्लेअर केलं की भारतातली मी पहिली मोबाईल रिपेअरिंग करणारी महिला मी ठरली. आणि याच्यानंतर माझा प्रवास वेगळ्या प्रकारे टर्न केला. नोकिया केअर मिळवताना जितका काही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे डॉक्युमेंट्स असतं, उद्योजक म्हटल्यानंतर तुमचं स्वतःचं प्रोफाईल असतं, तुमचं टर्नओव्हर असतं, बँकच्या रिलेटेड काही गोष्टी असतात, या सगळ्या गोष्टींपासून आम्ही अनभिज्ञ होतो. आणि इथंच खरं कळतं की भांडवल म्हणजे व्यवसाय असं नाही आहे, तर भांडवल, कष्ट आणि त्याच्यानंतरचा संघर्ष या सगळ्या गोष्टींचं त्रिकूट म्हणजे व्यवसायाचं सक्सेस आहे. नोकिया केअरचं स्थापना झाली. नोकिया केअरच्या माध्यमातून कितीतरी युवकांना काम करण्याची संधी मिळाली. टेक्निकलमध्ये, दुरुस्तीमध्ये काम करणारी महिला म्हणून बऱ्यापैकी माझं नाव झालेलं होतं. जितका त्रास किंवा जितक्या अडचणी नोकियामध्ये मिळवण्यासाठी झाले तेवढे सॅमसंगला नाही झालं. तर मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा
कामाच्या मागे धावता, तुम्ही जेव्हा फक्त आणि फक्त कष्ट करता, तेव्हा यश आपोआप चालून येतं. तर हे नुसतं वाक्य नाही आहे, तर तसंच काहीसं माझ्या आयुष्यात घडलं. सॅमसंग नावाची कंपनी स्वतःहून आम्हाला अप्रोच झाली. माझे मिस्टर नामांकित कंपनीत स्वतः कम्प्युटर इंजिनियर होते, पण भरभरून मिळणारा प्रतिसाद आणि दूरदृष्टिकोन हे आम्ही लक्षात घेऊन ते स्वतः जॉब सोडून माझ्या व्यवसायाला पूर्णपणे त्यांनी सपोर्ट केला. आणि खूप सुंदररित्या नोकिया सर्व्हिस सेंटर, सॅमसंग सर्व्हिस सेंटर, पुण्यासारख्या नामांकित ठिकाणी आम्ही ॲथोराइज सर्व्हिस सेंटर आम्ही चालू केलं. पण असं म्हणतात आयुष्यात यूटर्न हे आलेच पाहिजेत, किंवा आजोबा वगैरे सांगायचे की यश डोक्यात घुसू देऊ नका. कितीही वर एव्हरेस्ट शिखर चढलं की पाय हे जमिनीवरच हवेत. तर ह्याचं एक छोटंसं उदाहरण, तर मला काही कारणास्तव डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही याच्या पुढे जर तुम्ही डोळ्यांचं काम करतच राहिलात, मोबाईल रिपेअरिंगचं काम करतच राहिलात, तर तुमच्या डोळ्यांची गॅरंटी कमी आहे. आणि तो माझ्यासाठी खूप मोठा पॉज होता आयुष्यातला. म्हटलं सगळं संपलं. पोटापाण्यासाठी सुरुवात जरी नसेल केली तरी स्व अस्तित्वासाठी सुरुवात केली होती, आणि ते आता पूर्ण फॅमिलीच्या अर्थार्जनाचाच विषय होता. आणि त्यात मिस्टर पण इन्वॉल्व झाले होते. समाजात एक स्थान होतं, जे काही आपल्या डोक्यात असतं 4 लोकांच्या मध्यमवर्गीयांच्या, की घर, 4 व्हीलर, गाडी, बंगला सगळं काही मिळवलेलं होतं. आणि त्या क्षणी काम थांबवून आपण थांबणं, कारण जेव्हा व्याप वाढतो तितकाच ताप वाढलेला असतो, माझे आजोबा सारखे म्हणायचे. तर त्या दृष्टिकोनाने आम्ही खूप पळत होतो. आणि हा नंतर लागलेला पॉज, आता याच्यातून पुढे करायचं काय, हे सगळं प्रॅक्टिकली विचार करत असताना आतून मन म्हणत होतं की नाही, आता नाही थांबायचं आहे. आपण सुरुवातच प्रवाहाच्या विरोधात केला होता. त्यामुळे जेव्हा केव्हा मार्केटमध्ये तुम्ही काउंटरला जात होतात, किंवा मोबाईल रिपेअरिंग एक महिला करते याच गोष्टीवर विश्वास पुरुष मंडळींचा नव्हता, दुकानदारांचा नव्हता. आणि ती गोष्ट सातत्याने पटवून देणं हे खूप मोठं टास्क होतं माझ्यासाठी. तर काउंटरला आम्ही काही मंडळी उभं करायचो आणि पार्टिशनच्या आतमध्ये मी रिपेअरिंगला बसायची. तर ती गोष्ट आता लपलेली नव्हती. आणि एक महिला रिपेअर करते हे सगळं छानपैकी वृत्तपत्रांनी आणि मीडियानी हायलाईट केलं होतं. त्यामुळे आता थांबायचं नाही, आणि ते थांबताही आलं नसतं. आयुष्य हा खूप गमतीशीर प्रवास आहे, आणि या प्रवासामध्ये सगळंच कसं सुरळीत चालल्यानंतर चालेल. माणसाला थोडासा अधूनमधून माज येतो, आणि तो माज उतरण्याचं काम आपला ईश्वर करत असतो, आणि ते केलंच पाहिजे असं मला वाटतंय. 5 बोटं तुपात असताना अचानक सकाळी फोन आला की तुमच्या दुकानात चोरी झाली. आणि आम्ही दोघंही नवरा बायको सकाळी जाऊन बघतो तर मस्तपैकी शॉप तोडलेलं होतं, कुलूप तोडलेलं होतं, आणि मोबाईल रिपेअरिंगचं दुकान असल्यामुळे. आणि मी हे जी काही तुम्हाला गोष्ट सांगते आहे, यावेळेस 18 रुपये इनकमिंग आणि 18 रुपये आउटगोईंग असं ते मोबाईलचं दिवस होतं. आणि गल्लीबोळात किंवा एक साधारण वाड्या वस्तीवर किंवा एका एरियामध्ये एक मोबाईल, बिझनेसमन किंवा पॉलिटिशियन किंवा प्रतिष्ठित व्यक्तीच मोबाईल वापरत असल्यामुळे ते तितकेच कॉस्टली मोबाईल होते. आणि त्या दुकानाची चोरी झाली, आणि आमच्या दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. जेव्हा आमचं दुकान फोडलं गेलं, आमच्या दुकानात चोरी गेलेली, तेव्हा खरंच माणुसकीचाही खूप मोठी ती आमची टेस्ट होती. जवळचे नातेवाईक असतील, तुमचा नशिबाचा तो, जी लोक म्हणत होती की नशिबाने मोठी झाली, त्या लोकांनाही कळलं की नशीब कधीही पलटू शकतं. आणि फायनान्शियल स्ट्रॉक बॅक हे खूप मोठं असतं, आणि खूप मोठा फटका आमच्या व्यवसायाला बसला. आणि ती खरी मोठं ते यूटर्न तुम्ही म्हणू शकता. तर ते खूप मोठं सत्य होतं आयुष्यातलं, की आयुष्यात कधीही काहीही घडू शकतं. खरंच ते म्हणतात की आज सकाळचा न्यूजपेपर संध्याकाळी रद्दीत जातो. अशा प्रकारे जेव्हा तुम्हाला यश मिळतं, यश मिळवणं सोपं आहे पण ते टिकवणं अवघड आहे, हे असं प्रत्ययाला दररोज दैनंदिन जीवनात येत होतं. खूप सुंदररित्या मोटिवेशनल स्पीकर म्हणून आणि एक उद्योजिका म्हणून मला बोलवलं जायचं. आणि मला लक्षात आलं की आपण खूप छान बोलू शकतो. माझ्या डोळ्यांमुळे मी प्रॅक्टिकली हार्डवेअर वर्किंग करू शकत नसले तर मी खूप छान लोकांना सांगू शकते. माझं काम बघत असतानाच काही भोर तालुक्यातील काही शेतकरी मंडळी मला भेटायला आली, आणि शेतकरी मंडळीने सांगितलं की ताई, आम्ही तुमचं खूप नाव ऐकलं आहे, आणि तुम्ही आमचा हा मुलगा 10वी पास आहे, हा 12वी पास आहे, प्लीज यांच्यासाठी काहीतरी करा. अनेक संस्था तुम्हाला मला जेव्हा बोलवत असत की मोटिवेशनल द्यायला किंवा उद्योजिकांसाठी, तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण यांच्यासाठी काहीतरी करू शकतो.
तर मोबाईल रिपेरिंगचं काम थांबलं, पण माझा प्रवास नाही थांबला आणि तिथे उदयास आलं संकल्प एज्युकेशन सोसायटी. शासकीय आणि वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत मी खूप ठिकाणी प्रशिक्षण दिलं. जास्तीत जास्त माझं टार्गेट ऑडियन्स होता आपला ग्रामीण भागातला युवक आणि आपली महिला यांच्या रोजगारासाठी काम करणं, आणि माझ्या आयुष्याला एक वेगळं वळण दिलं ते संकल्पने. कौस्तुभनंतर आम्ही कधीच फॅमिलीचा पुढचा विचार केला नाही, पण माझं आयुष्यातलं दुसरं बाळ होतं की मी खरंच त्याची आई होते, ते माझं संकल्प एज्युकेशन सोसायटी. चेतना बिडवे या नावाला जर ओळखलं गेलं असेल तर संकल्प एज्युकेशन सोसायटी इज इक्वल टू चेतना बिडवे. संकल्प एज्युकेशन सोसायटी हे एक स्किल इंडिया ट्रेनिंग पार्टनर आहोत. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अंतर्गत प्रचंड महिलांना आपण हजारो महिलांपर्यंत पोचलो, त्यांना प्रशिक्षण दिलं, त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं पूर्णपणे मोफत. पण याच माध्यमातून मला युवकांपर्यंतही पोचायला मिळालं आणि बरेच युवक स्वतःचं मोबाईल रिपेरिंग क्षेत्रामध्ये ज्या मुलांनी आपल्या शेजारी बसून काम केलं, ज्या मुलांना आपण हाताला धरून शिकवलं, ती मुलं जेव्हा स्वतःचे सर्व्हिस सेंटर ओपन केलेत किंवा ज्या महिलांनी स्वतःचं बुटीक ओपन केलं आहे आणि त्या उद्घाटनाला जेव्हा आपल्याला बोलवतात, तेव्हा मला असं वाटतं की हे कोणत्याही अवॉर्डपेक्षा मोठा हा क्षण माझ्यासाठी असतो. आणि मला कदाचित वाटतं की मला काही वेगळं करायचं होतं. काय वेगळं करायचं होतं तेच मला मिळालं होतं की ज्याच्यासाठी मी काम करत होते, तो म्हणजे माझा आत्मसन्मान आणि सगळ्यात महत्त्वाचा मिळणारा आनंद. हे सगळं करत असताना देव आपल्याला वारंवार स्पीड ब्रेकर देत असतो. स्पीड ब्रेकर का देतो? तर तुमचा स्पीड कंट्रोल करण्यासाठी नाही, तर तुमच्या स्पीडनी तुम्ही डबल स्पीडनी तुम्ही वेगळ्या दिशेने कुठे जर का भरकटत असाल तर तुमची दिशा चेंज करण्यासाठी, तुमची दिशा कळण्यासाठी तुम्हाला स्पीड ब्रेकर देत असतो, असं माझं ठाम मत आहे. कोविड आला आणि सगळेच शैक्षणिक क्षेत्र आपले पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आणि त्यातलाच एक भाग होता संकल्प एज्युकेशन सोसायटी. मी जसं म्हणाले की माझं एक दुसरं बाळ होतं संकल्प आणि माझ्या अस्तित्वालाच क्वेश्चन मार्क लागला. सगळेच शैक्षणिक क्षेत्र बंद पडल्यामुळे आमची ही संस्था बंद झाली आणि स्वतःचे उद्योग म्हणून ह्या व्यवसायात उतरलेली असताना, उद्योजिका म्हणून प्रचंड बक्षिसं पारितोषिकं मिळवलेली असताना समाजसेवेकडे कधी वळले आणि किती लोकांचं कल्याण झालं हे मलाच नाही कळलं. पण आत्ता या परिस्थितीत परत घरी बसणं हा माझ्यासाठी खूप मोठं आव्हान होतं. आणि 40 बिगिन्स किंवा एज ऑफ 40 इज अ न्यू बिगिनिंग असं म्हटलं जातं. 40शीतली एक महिला काय करू शकते हे दाखवण्याचं माझ्यासमोर खूप मोठी संधी आली. आणि हा 20 ते 40 वर्षाचा प्रवास, स्वतःची प्रगती सगळेच करतात, स्वतःसाठी सगळेच धडपडतात, तोपर्यंत आपलं सगळं ताटपाट सगळं सेट झालेलं असताना दुसऱ्यांसाठी विचार करणं हा 20 ते 40 वयोगटातल्या महिलांचा जो उत्तुंग म्हणजे प्रवास असतो, त्या प्रवासाच्या पुढची जी 40शी नंतरची स्टेप आहे त्याच्यासाठी काम करण्याची संधी मला आत्ता मिळालेली आहे. त्यामुळे मी तुम्हाला नक्की हक्काने सांगू शकते की न्यू लाईफ बिगिन्स ॲट 40. सो यस, 40शीच्या नंतरच्या महिलांसाठी मी आत्ता काम करते आहे. काउन्सिलिंग आहे, काय डिप्रेशन आहे, काय कशा प्रकारचे पैसा अडका असतानाही महिलांचा मानसिक याच्यावर तुमचा मोनोपॉज आहे, बऱ्याच गोष्टींच्या माध्यमातून महिला वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होत असतात. जनसंपर्कही तितक्याच प्रमाणात वाढलेला आहे आणि यावेळेस जेव्हा महिला छोट्या छोट्या गोष्टी माझ्याशी शेअर करतात त्या माध्यमातून मला एकच गमक कळलं की पैसा सर्वस्व नसतो. तुमची मानसिक, पूर्वी असं म्हणायला जायचं की बाबा एक महिला शिकली की अख्खं कुटुंब शिकतं, असं पूर्वी म्हणायला जायचं. पण आत्ता कलियुग चालू आहे, तर मला असं म्हणायचं आहे की जेव्हा घरातील महिला मानसिकरित्या स्वास्थ्य असते, शारीरिकरित्या स्वास्थ्य राहण्यासाठी खूप सारे पर्याय आहेत, पण घरातली महिला जेव्हा मानसिकरित्या स्वास्थ्य असते तेव्हा सगळं घर स्वास्थ्यपूर्ण राहतं. तर त्यासाठी माझं सध्या आता जो काही उठाठेव चालू आहे, जे काही माझ्या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज आहेत, जेव्हा केव्हा ती आपण छोट्याशा कार्यक्रमातून ती माध्यमातून ती खूप सारं समाधान, खूप सारा आनंद ती घरी घेऊन जाते, तेव्हा लक्षात येतं की ती पुढचं वर्षभर ती त्याच वलयामध्ये असते आणि ती क्षण जगत असते.
कदाचित ह्या गोष्टी टाईमपास वाटतील, पण कलियुगामध्ये मैत्रिणी गमावल्यात. आपण मैत्रिणीच्या खूप मनमोकळ्या गप्पा मारत असायचो. आपले फॅमिली जॉईंट फॅमिली होते, त्या माध्यमातून आपण एकमेकांच्या संपर्कात असायचो. आजकाल सगळं जग जरी सोशल मीडियावर झालं तरी माणूस एकटा आहे आणि त्या एकटेपणाला कुठेतरी मला फाटा देण्यासाठी माझं हे हॉटेलिया ग्रुप आरंभच्या माध्यमातून मी महिलांसाठी वेगवेगळे विषयांवर खूप साऱ्या कार्यशाळा, खूप सारे कार्यक्रम घेत असते. पण जेव्हा ऑफिशियली कोविडच्या काळामध्ये संकल्प एज्युकेशन सोसायटीचा प्रवास थांबला तेव्हा आपलीच जवळपासची लोक फक्त फटाकेच वाजवायचे बाकी होते आणि भरभरून आतून खुश होता की आता ही थांबली. तर कोविडनी खूप काही शिकवलं, पण कोविडनी हेही शिकवलं की थांबायचं नाही. आणि संकल्पचे क्लासेस किंवा संकल्प इन्स्टिट्यूटचा प्रवास जरी चालू नसला तरी चेतना बिडवेचा प्रवास, वुमन्स एम्पॉवरमेंट, महिला रोजगार, स्वयंरोजगाराचा प्रवास अजूनही तितक्याच ताकदीनं चालू आहे. त्यामुळे संकटांना आणि आव्हानांना ऑलवेज वेलकम. 10 वर्षापूर्वी पेरलेली बीज म्हणा, 10 वर्षापूर्वीची कर्म म्हणा, तुमचं काम, कष्ट ते मला आत्ता बोलतंय. मला सारखं माझे आजोबा म्हणायचे की तुम्ही फक्त देत राहा, नियती तुम्हाला दुपटीने देते. आणि ती देण्याची वेळ माझी झाली आहे, आता माझी घेण्याची वेळ आहे म्हणण्यापेक्षा माझी मिळण्याची वेळ आहे. माझ्या हातून संकल्पमधून हजारो महिला आणि युवक वर्ग शिकून गेले. खूप साऱ्या संस्था आहेत शासकीय प्रोग्राम घेणारे, ट्रेनिंग सेक्टर घेणारे. पण जेव्हा ती मुलं एक मोफत प्रशिक्षण घेऊन, ती विद्यार्थी एक मोफत प्रशिक्षण घेऊन 2 वर्षाने 5 वर्षाने तिचाही प्रवास, त्याचाही प्रवास तितकाच संघर्षमय असतो. पण ती यशाची पायरी चढल्यानंतर पहिली पायरी न विसरता जेव्हा आम्हाला आणि मला जेव्हा त्या उद्घाटनाला बोलवते किंवा त्या यशाची मानकरी मला ती करते, तेव्हा खरंच हे एक खूप मोठं पर्व माझ्या आयुष्यातून सध्या आहे. आणि त्या यश म्हणजे काय तर या समाधानात माझं यश आहे. आणि आज रोजगार घडताना जेव्हा मी बघते, उद्योजक घडताना मी जेव्हा बघते, तेव्हा खरंच स्वतःला भाग्यवान समजते. उद्योजक घडवणारी उद्योजिका या टॅगलाईन नंतर, या सन्मानानंतर संकल्पच्या माध्यमातून समाजसेविका आणि त्याच्यानंतर आता सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी लाडकी मैत्रीण म्हणून ऑर्गनायझर चेतना बिडवे. हा प्रवास इतका सोपा नव्हता, कारण मलाच आलेले यूटर्न आणि ह्या यूटर्नच्या खड्डे आणि खाचकळग्यातून घडलेली मी चेतना आज प्रत्येकांच्या आयुष्यात जेव्हा चेतना आणते. आजकालच्या नवीन पिढीला मला इतकंच सांगावंसं वाटतं की मायेचा ओलावा, इमोशन्स ह्या सगळ्या गोष्टी खूप दुरावल्या गेलेल्या आहेत. तर कलियुग चालू आहे म्हणण्यापेक्षा टेक्निकल युग चालू आहे. आपण ह्या गोष्टीला पॉझिटिव्ह घेता. तुम्ही खूप सारे नशीबवान आहात. तुम्हाला खूप सारे इनपुट्स आहेत, तुम्हाला खूप सारं एक्सप्लोरिंग व्हायला स्टेज आहे. तर धावत्या मागे पळू नका. जे चकाकतं ते सोनंच नसतं. तर कष्ट कष्ट आणि कष्ट, कष्टाला पर्याय नाही. त्यामुळे जे जितकं लवकर मिळेल ते तितकं लवकरच ओझरलं जातं. तर तुम्ही जितक्या सातत्याने आणि निष्ठेने, आणि सातत्य हे खूप महत्त्वाचं आहे. कष्टाला तर पर्याय नाहीच आहे, पण तुम्ही जेवढं सातत्याने करत राहाल आणि ते करतच राहाल तेव्हा सक्सेस तुमचं आहे. त्यामुळं पी हळद आणि हो गोरी याच्या मागे न लागता तुम्हाला सातत्य आणि कष्ट हेच मला आजच्या नवीन पिढीला सांगायचं आहे. आपल्या भारतामध्ये रोजगार हा अजूनही खूप गहन प्रश्न आहे आणि हजारो तरुण तरुणी रोजगारासाठी फिरत असताना एक ITI झालेली सोलापूरची सुकन्या पुण्यामध्ये येऊन स्वतःचा उद्योग उभा करते, कितीतरी उद्योजिका घडवते आणि एक कमी शिक्षण ITI झालेली मोबाईल रिपेअरिंगमधली महिला आज इतकं मोठं काम करू शकते. आणि हा सुंदर प्रवास हा माझ्यासाठीच नव्हे तर समोरच्यांसाठी पण प्रेरक ठरावा म्हणून ग्रो मोशन यांनी मला आज इथे बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल त्यांचे खूप सारे धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.